मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काहीसा दुरावा आलाय अशी चर्चा होती। मात्र हा दुरावा आता दूर झालाय का? MSRTCचं अध्यक्षपद पुन्हा एकदा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। सरनाईक यांच्या नियुक्तीपत्रावरती रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी सही केली आहे। काही दिवसांपूर्वीच IAS संजय सेठी यांची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि आता MSRTCचं अध्यक्षपद पुन्हा एकदा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे देण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला दुरावा काहीसा दूर झालाय का अशी ही चर्चा होती आहे। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी याविषयी अधिकची माहिती देत आहेत। गणेश, यामिनी, ज्या प्रकारे मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाही, मतभेद, वाद अशा अनेक बातम्या आल्या, अनेक प्रसंग आले, पण आता या निर्णयामुळे पुन्हा एकदा जे दोन्ही नेते म्हणतात की आमच्यात कोणतेही वाद नाही, आमच्यात समन्वयाचा अभाव नाही, त्यातनं स्पष्ट होते की दोघांमध्ये समन्वय साधला जातोय। राजकारणामध्ये आणि ज्यावेळेस आपण सरकारमध्ये असतो त्यावेळेला अशा गोष्टी घडत राहतात। मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये या निर्णयामुळे समन्वय आहे हा दाखवण्याचा प्रयत्न आहे। त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांना पुन्हा एकदा MSRTCचं अध्यक्षपद देणं म्हणजे त्यांच्या कामावरती चांगल्या कामाची पोचपावती असल्याचे बोललं जात आहे। काल हा निर्णय घेण्यात आला आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः ती फाईल क्लिअर केल्याचं बोललं जात आहे आणि अध्यक्षपद आता पुन्हा मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे ते सुपूर्द केलं जाईल। एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामधील अनेक असे मागील काही दिवसांपासून असे प्रसंग आले ज्यामध्ये एकनाथ शिंदेंनी काही निर्णय घेतले, काही निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले, काही MSRTC आणि इतर विभागाच्या कामांवरती SIT नेमली गेली, म्हणून अनेक वाद सुरू आहेत किंवा दोघांमध्ये समन्वय नाही असं बोललं जात होतं। मात्र कालचा हा निर्णय सरकारमध्ये सगळं ठीक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि हे करणं गरजेचं होतं, कारण शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये समन्वय नाही, दोन्ही नेत्यांमध्ये वाद शिगेला पोचला असं वारंवार बोललं गेलं। यामुळे पूर्ण पक्ष सरकार डिस्टर्ब होतं, पण या निर्णयामुळे पुन्हा एकदा हम साथ साथ है असं दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि प्रताप सरनाईक यांच्या चांगल्या कामाची पोचपावती आहे अशा प्रकारचा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे। आम्ही अगदी धन्यवाद गणेश या सगळ्या। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।